नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघू ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधला जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तो बघूया। चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले जे काय आहे आपलं डेफिनेशन काय म्हणतंय बघू, त्याला मग आपण हळूहळू एका एका स्टेप मध्ये तोडू आणि मग पूर्ण डेरिव्हेशन काय असेल ते सगळं बघू। चला पहिले काय म्हणतं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स attract every other object with definite force। म्हणजे काय, पहिले एवढं बघूया आपण। कोणता पण ऑब्जेक्ट आहे, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफाइनेट फोर्स। सपोज हा एक पहिला ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट हा आहे, मग हा ऑब्जेक्ट काय करतो, याला अट्रॅक्ट करतो आणि हा ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करतो विथ डिफाइनेट फोर्स। ओके, काय आहे पहिलं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफाइनेट फोर्स। ओके, इथपर्यंत त्याला तोडायचं। नंतर काय म्हणतंय, दिस जो फोर्स आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट। आता सेकंडली काय करायचं, इथपर्यंत तोडायचं, पहिलं इथपर्यंत तोडायचं आणि मग अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम। ओके, पहिलं तर कळलं की एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स विथ डिफाइनेट फोर्स। मग जो फोर्स आहे तो काय म्हणते, फोर्स त्यांच्यामधला जो फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मासेस ऑफ द ऑब्जेक्ट। म्हणजे पहिला ऑब्जेक्ट आहे त्याचं मास असेल काही, दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याचं मास, तो फोर्स त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन आहे। आणि मग काय म्हणतंय, हा फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। झालं, हेच आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे न्यूटनचा। काय आहे बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफाइनाइट फोर्स। ओके, अँड दिस फोर्स काय, दिस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली काय बघा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। झालं, ही जी डायग्राम आहे त्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं की काय आहे कसं आहे। बघा, ह्या डायग्राम वरून मी तुम्हाला ट्रिक सांगतो, लक्षात कसं दाखवायचं। हा ऑब्जेक्ट पहिला आहे, हा ऑब्जेक्ट दुसरा आहे। बघा, टू ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, दोन ऑब्जेक्ट आहे। एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट with definite force, and this force is directly proportional to the masses of the two objects and inversely proportional to the distance, square of distance between them। झालं, हे झालं त्याचं। आता हे जे आहे फोर्स, याला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो ना, फोर्स हे दोन्हीला कंबाईन करून m1 m2 बाय t स्क्वेअर। ओके, हा असं लिहू शकतो। आता हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढायचा आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी काय करू आपण, हा तिथं घेऊ जी m1 m2 बाय d स्क्वेअर। हाच झाला फॉर्म्युला। ओके, याच्यामध्ये जी काय आहे, हा जो जी आहे, जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हा जी आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची किंमत काय म्हणजे व्हॅल्यू काय ते आपण पुढे बघू। हा m1 जो आहे, m1 मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 काय आहे, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, m2 मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट
ओके, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. डी काय आहे, डिस्टन्स बिटवीन देम. डी काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. आणि एफ काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो काय आहे एफ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. हा त्याची व्हॅल्यू, त्याचं डेरिव्हेशन जेव्हा कधी तुम्हाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असा क्वेश्चन आला, पहिले डेफिनेशन लिहायची, ही डायग्राम करायची, हे एवढं फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आणि त्याच्या खाली या लिहायचा जी म्हणजे काय, M1 म्हणजे काय, M2 म्हणजे काय, डी स्क्वेअर म्हणजे डी म्हणजे काय, एफ म्हणजे काय. ओके, याच्यावर हेच एवढं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. म्हणजे ह्या आता हे जे आहे डेफिनेशन तुम्हाला कळाली का, एकदा रिवाइज करू आपण. डेफिनेशन काय आहे बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. हे दोन ऑब्जेक्ट हे डायग्राम आहे, त्याच्यावरून लक्षात ठेवा. बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफायनाइट फोर्स. ओके, अँड मग हे दोन लक्षात ठेवा, फोर्स अँड फोर्स. This force is directly proportional to the masses of the two objects and inversely proportional to the square of distance between them. झालं, हेच आपलं काय आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. बघा, पहिले काय करायचं, इथपर्यंत तोडा त्याला, नंतर काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट इथपर्यंत, आणि मग फायनली इथपर्यंत. अशा 3 पॉइंट मध्ये हे डेफिनेशन पाठ करायचे. चला, आता हे जे आहे याच्यावर काही आपण लॉ आहे, काही त्याच्यामधल्या डेफिनेशन आहे, काही पॉइंट आहे, ते बघूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. चला.